हॅलो डिअर स्टुडंट्स, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन ह्या चॅप्टरचे सगळे पार्ट्स आपण आता बघितले. त्या चॅप्टरमधले ईच अँड एव्हरी कन्सेप्ट डिटेल डिस्कस केली, सगळे व्यवस्थित समजून घेतली. आता ह्याच्या नेक्स्ट स्टेपमध्ये आपण जो अभ्यास करणार आहोत तो म्हणजे त्या चॅप्टरमधल्या एक्सरसाइजचे क्वेश्चन आणि आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. परीक्षेमध्ये मेजॉरिटी तुम्हाला एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स विचारले जातात. सो काय क्वेश्चन्स विचारला की काय आन्सर तुम्हाला प्रॉपर लिहायचं आहे हे माहिती असणं गरजेचं असतं. बरेचदा जेव्हा मी पेपर तपासते तेव्हा मुलांना माहिती असतं की ही कन्सेप्ट म्हणजे हे आहे, परंतु अरे ह्या प्रश्नाचं उत्तर हे लिहायचं होतं, होय हे लक्षात येत नाही मुलांच्या. सो ते तुम्ही काय शिकलाय हे महत्वाचं आहेच, परंतु तुम्ही पेपरमध्ये काय प्रेझेंट करताय ह्याच्यावरती तुमचं इव्हॅल्युएशन केलं जातं ना. मला माहिती असेल की तुम्हाला सगळं येतंय किंवा काय नाही, पण तुम्ही जे पेपरमध्ये लिहिलंय मार्क तर तुम्हाला त्याच्यावरतीच पडणार आहेत. सो आपलं प्रेझेंटेशन सुधारण्यावरती देखील आपल्याला भर द्यायचा आहे आणि त्यासाठी आपण आज डिस्कस करणार आहोत हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन चॅप्टरमधले एक्सरसाइजचे क्वेश्चन आन्सर्स. तुम्हाला मी हिंट्स सांगेन, मोठ्या मोठ्या क्वेश्चनचे आन्सर्स कसे लर्न करायचे हे सांगेन. सो ते व्यवस्थित बघून घ्या आणि समजून घ्या, ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन जसा आहे, कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. अशाच पद्धतीचा प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये खूपदा विचारलेला आहे. तुम्ही जर PYQs पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. सो इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन दिलेले आहेत, दोन दिलेत, मॉर्फॉलॉजिकल आणि सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर, आणि इथे दोन रिकाम्या जागा दिल्यात. आता ह्या रिकाम्या जागांच्या मध्ये तुम्हाला बाकीचे जे इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन आहेत, जसे की हे वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत, त्यानंतर पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस आहेत, मग एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस आहेत. तर हे तीन जे आहेत त्याच्यापैकी कोणतेही येस. आणि सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर मध्ये तुमचे हे आहेत अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस, म्हणजे हे आहे सिमिलॅरिटी इन बोन स्ट्रक्चर म्हणजे अॅनाटॉमिकल इव्हिडन्स आहे. त्यामुळे तो तुम्ही इथं लिहून उपयोग नाही, कारण इथं जर सिमिलॅरिटी इन बोन स्ट्रक्चर आहे आणि इथं जर तुम्ही अॅनाटॉमिकल इव्हिडन्स लिहिलं की मग तुमचा तिथे मार्क गेला, कारण दोन्हीचा अर्थ हा एकच होतो, बरोबर. वेस्टिजियल ऑर्गन्स झाले ते लिहू शकता तुम्ही, एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस, पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस, आणि येस आपले कनेक्टिंग लिंक्स हा पण लिहू शकता तुम्ही ह्या इव्हिडन्सेस मध्ये. सो हे झालं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर येतो रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड जस्टिफाय. जस्टिफाय म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे आपल्याला. पहिलं काय आहे, ह्युमन इव्हॉल्युशन बिगॅन अप्रॉक्सिमेटली 7 crore years ago. ह्याला तुम्हाला जस्टिफाय करायचं आहे, म्हणजे हे दिसतंय ना तुम्हाला ते क्लिअर. सो याचं जस्टिफिकेशन तुम्हाला काय द्यायचं आहे. मग हे जे ह्याच्यातले कीवर्ड्स मी सांगते, हा प्रश्न तुम्हाला जेव्हा विचारला जाईल त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे ह्याचे कीवर्ड सांगते, ते तेवढे तुमच्या नोटबुक्समध्ये नोट डाऊन करून ठेवा. हे जे आहे, लास्ट डायनासोर्स डिसॅपियर्ड 7 crore years ago. आता ह्याचं ना मी माझ्या मुलांना, तुम्हाला पण मी शिकवताना सांगितलेलं होतं की आम्ही एक टेबल बनवलेला होता की इव्हेंट आणि त्याचा पिरियड. मग काय झालं तर इथे लास्ट डायनासोर डिसॅपियर आणि मग पिरियड 7 crore years ago. त्यानंतर 4 crore years ago काय झालंय, टेल जी आहे मंकी लाईक हे आहे त्यांची डिसॅपियर झाली. सो असं आम्ही टेबल बनवलेला आहे. सो तुम्ही देखील हे करा की या सगळ्या इव्हेंट्स अशा तोंडपाठ करत बसण्यापेक्षा त्यांचा एक टेबल बनवा की कोणत्या टाइम पिरियडमध्ये काय घटना घडलेली आहे. सो याच्यामधला पहिली आहे की लास्ट डायनासोर डिसॅपियर्ड 7 crore years ago. त्यानंतर मंकी लाईक ॲनिमल्स डिवाइड हे झाले फ्रॉम लेमर लाईक अँसेस्टर्स. लेमर लाईक अँसेस्टर्स पासून मंकी लाईक ॲनिमल इव्हॉल्व झाले. 4 crore years ago त्यांची टेल डिसॅपियर झाली आणि ब्रेन एनलार्ज झाला. सो ह्या सेकंड पॉइंट मधले हे मी जी अंडरलाईन केलेले आहेत ते ह्या उत्तरांचे कीवर्ड्स आहेत हे लक्षात ठेवा. आणि मग 2.5 crore years ago आफ्रिकेमध्ये चिंपांझीज आणि गोरिलाज इव्हॉल्व झाले. आणि ते जे आहेत इजिप्तोपिथिकस तयार झाले ते तुम्ही इथे लिहू शकता. एप लाईक ॲनिमल्स ज्याला आपण इजिप्तोपिथिकस म्हटलं, एप लाईक ॲनिमल जे तयार झाले ह्यांच्यापासून ते इजिप्तोपिथिकस. आणि मग त्या इजिप्तोपिथिकस पैकी काही गेले साऊथ ईस्ट एशियाला आणि काही गेले आफ्रिकाला. मग आता हे ह्युमन इव्हॉल्युशनशी रिलेटेड आहे. सो जे साऊथ ईस्ट एशियामध्ये गेले त्यांच्याबद्दल तुम्ही लिहिलं नाहीत तरी चालेल, कारण आपलं जे अँसेस्टर रूट्स जे आहेत ते जे आफ्रिकेला गेले त्यांच्यापासून आहेत. सो इथं तो पॉइंट फक्त मी इन्क्लूड केलेला आहे. इथे इजिप्तोपिथिकस जे आफ्रिकाला गेले त्यांच्यापासून चिंपांझीज आणि गोरिला इव्हॉल्व झाले. आणि मग 2 crore years ago ह्युमन लाईक ॲनिमल्स डेव्हलप झाले. त्यानंतर पुढे लंबार बोन्स डेव्हलप झाले आणि इरेक्ट पोश्चर त्यांच्यामध्ये डेव्हलप झालं.
आणि मग फर्स्ट ह्युमन लाईक एप इन ईस्ट आफ्रिकामध्ये तयार झालं. आणि मग ह्याच्यापासून असं इथून झालं. मग इथं जसं ह्युमनची इव्हॉल्युशन, कारण हा जो प्रश्न आता तुम्हाला हार्डली 2 मार्कांसाठी विचारला जातो. सो 2 मार्कांसाठी काही खूप एक्सप्लेनेशन लिहायची गरज नाही. सो जेव्हा तुम्हाला हे विचारलं जाईल तुमचं उत्तर हे असेल. ठीक आहे. त्यानंतरचा येतो जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ग्रॅज्युअली लीड्स टू स्पेसिएशन. आता ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला अगेन कीवर्ड्स काय काय लिहायचे आहेत बघा. स्पेसीज म्हणजे काय आहे, तर न्यू स्पेसीज फॉर्म होणं म्हणजे स्पेशिएशन आहे. आता स्पेसीजची डेफिनेशन इथं काही लिहायची गरज नाही. लॉंग आन्सर असेल तर मार्क बघायचे नेहमी. प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी मला किती मार्क मिळणार आहेत त्याच्यावरती माझ्या उत्तराची लांबी ठरवायची. 2 मार्कांसाठी 4 ते 5 पॉइंट्स लिहायचे, 3 मार्कांसाठी 6 ते 7-8 पॉइंट लिहायचे, 5 मार्कांसाठी एक पानभर उत्तर तुमचं झालं पाहिजे. तुमचे जर मोठे म्हणजे समजा 10 पॉईंट्स धरून तर 10 ते 12 पॉईंट्स. कारण मग बरेचदा मुलं काय करतात, मोठी मोठी अक्षरं काढतात आणि पानभर लिहितात आणि मग म्हणतात मला ह्याला मार्क नाही. सो असं नसतं ते. आता ह्याच्यामध्ये पण मग जिओग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय हे लिहायचं की जिओग्राफिकल बॅरियर्स मुळे जे स्पेशीज सेपरेट होतात त्याला आपण म्हणलं जिओग्राफिकल आयसोलेशन. आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मध्ये काय म्हणलं, चेंज इन जेनेटिक मटेरियल आणि स्ट्रक्चर ऑफ जेनायटल ऑर्गन, ह्याला म्हटलं आपण रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आणि हे त्याचे 2 मेन प्रकार असतात. हे पहिल्यांदा सांगितलं आपण, रिप्रोडक्टिव्ह आणि जिओग्राफिकल आयसोलेशन. आणि मग प्रत्येकामध्ये ते सांगायचं की हे काय आहे. त्यानंतर स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. मग पहिल्यांदा फॉसिल म्हणजे काय हे सांगायचं. त्याच्यानंतर त्यांची डेफिनेशन लिहून झाल्यानंतर फॉसिल कसे फॉर्म होतात, एक्झॅक्ट एज आपण काढू शकतो विथ द हेल्प ऑफ कार्बन डेटिंग मेथड, हे तुम्ही सांगाल. अंडरस्टँड द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम, हे फॉसिलचा यूज होतो. त्यानंतर रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ C14 अँड C14 to C12 चा जो रेशो आहे त्याच्या थ्रू तुम्ही हा फॉसिलचा स्टडी करू शकता. आणि ते जे नाही का आपण मेसोझोइक एरा, सिनोझोइक एरा, पॅलोझोइक एरा वगैरे, तर त्याचं हे इथं आहे ही फॉसिल्स ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम ऑकर ॲट व्हेरियस लेवल. हा म्हणजे तुम्ही जेव्हा फॉसिल्सची माहिती लिहिता तेव्हा तुम्हाला कार्बन डेटिंग मेथड बद्दल पण शॉर्ट मध्ये लिहायचं आहे. तुम्हाला मेसोझोइक, पॅलिओझोइक वगैरे त्याच्याबद्दल पण शॉर्ट मध्ये लिहायचं आहे. शॉर्ट मध्ये, लॉंग मध्ये नाही. हे 3 मार्कांच्या प्रश्नाचं उत्तर तुमचं असेल. ओल्डेस्ट फॉसिल हे डेप्थ मध्ये असतात आणि रिसेंट फॉसिल्स हे अप्पर सरफेस मध्ये असतात, हे तुम्ही त्याच्यामध्ये सांगाल. आणि मग इनव्हर्टिब्रेटचे फॉसिल्स जे आहेत डीप लेयर्स मध्ये सापडले आपल्याला, जे पॅलिओझोइक एरामध्ये. आणि पायसेस, एम्फिबियन्सचे, रेप्टाईलचे वगैरे जे फॉसिल्स आहेत ते नेक्स्ट लेयर्स मध्ये सापडले. मेसोझोइक एरामध्ये रेप्टाईल्स होते आणि सिनोझोइक मध्ये एव्हज अँड मॅमल्स सापडले. सो तो जो 3 एरांची माहिती पण मी किती बघा शॉर्ट मध्ये लिहिलंय, 1 ते 2 ते 3 वाक्यांमध्ये तुमचं हे इथं झालं. तो तुमचा एकच पॉइंट मी कन्सिडर केला. हे असे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आणि मग त्याच्यातून सांगायचं की दस विथ द हेल्प ऑफ फॉसिल वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट द अँसेस्टर. कार्बन डेटिंग मेथड सांगितली आणि कोणते फॉसिल कोणत्या लेअरला सापडतात हे सांगितलं शॉर्ट मध्ये. सगळ्यात आधी मी सांगितलं फॉसिलचे डेफिनेशन काय आहे. त्यानंतर देर आर इव्हिडन्सेस ऑफ फिटल सायन्स अमंग कॉर्डेट्स. फिटल सायन्सचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही एम्ब्रिओलॉजीचा आन्सर लिहिणार आहात. 2 मार्कांसाठीचा हा सायंटिफिक रिझनचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह स्टडी जे आहेत अँड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ डिफरंट सेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स, जसं की नावं इथं लिहायची, फिश, एम्फिबियन्स, मॅमल्स वगैरे स्पेसिफिकली लिहायचं, विच शोज दॅट देर आर एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज बिटवीन देम इन इनिशियल स्टेजेस मध्ये आणि नंतर हळूहळू त्या सिमिलॅरिटीज डिक्रीज होत जातात. आणि हे इंडिकेट करतं की ऑल दीज हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम अ कॉमन अँसेस्टर. हे तुमचं उत्तर एवढंच आहे, पण हे सगळंच सगळं जसं इथं लिहिलंय तसंच्या तसं कॉपी पेस्ट उत्तर तुमचं आलं पाहिजे त्याच्यात. त्यानंतर कंप्लीट स्टेटमेंट करायचे आहेत फ्रॉम चुझिंग करेक्ट ऑप्शन्स. पहिल्या ह्याच्या हे बघून घ्या, हे सोपं आहे. तर पहिल्याचं उत्तर म्युटेशन आहे, दुसऱ्याचं जीन आहे, तिसऱ्याचं ट्रान्सक्रिप्शन, चौथ्याचं ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट आणि 5व्याचं अपेंडिक्स आहे.
राईट शॉर्ट नोट्स. लॅमार्किझम वरती जेव्हा तुम्ही शॉर्ट नोट लिहिता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघा ह्यातले पण कीवर्ड सांगते. सायंटिस्टचं नाव लिहायचं, जीन बाप्टिस्ट लॅमार्क. त्यानंतर थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर म्हणतात, हे देखील तुमच्या उत्तरात आलं पाहिजे. विच इज बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. एखादा ऑर्गन किती जास्त यूज करतो किंवा किती कमी यूज करतो त्याच्यावरती त्याची डेव्हलपमेंट ठरते, हे ह्या थिअरीमध्ये सांगितलंय. आणि मग मॉर्फॉलॉजिकल चेंजेस आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन, हा एक महत्वाचा पॉइंट ह्या थिअरीच्या उत्तरात तुम्ही सांगितला पाहिजे. आणि मग ते चेंजेस कशामुळे होतात तर स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीजमुळं ते मॉर्फॉलॉजिकल चेंजेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये होतात. आणि ऍक्टिव्हिटीज किंवा लेझीनेस ह्याच्याऐवजी तुम्ही हे लिहिलं तरी चालेल. हा पॉइंट स्किप करून, हा जो आहे ना हा एवढा पॉइंट स्किप करून तुम्ही डायरेक्टली हा पॉइंट लिहिला तरी चालेल, कारण तो एक प्रकारे डबल झाला इथं. आणि मग हे ट्रान्सफर, हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते कॅरेक्टर्स नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर करतात हे सांगितलंय. आणि म्हणून त्यालाच अँसेस्ट्री ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर. सो हे जे शब्द आहेत हे बघा, हे आणि हे तुमच्या उत्तरात आलेच पाहिजेत. आणि हे स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज आणि लेझीनेस हे लिहून झाल्यानंतर मग पुढे जाऊन त्याचं ऑब्जेक्शन सांगायचे. एक्झाम्पल तर सांगायचेच. 3 मार्काला आले असेल तर 2-3 एक्झाम्पल सांगा. 2 मार्काला शक्यतो नाहीत विचारत. हे सगळे एक्झाम्पल्स काय सांगायची गरज नाही, ह्यातले एखाद दुसरे एक्झाम्पल सांगा आणि मग त्याच्यानंतर त्याचे ऑब्जेक्शन सांगायचे की मॉडिफिकेशन्स आर नॉट ऑलवेज ट्रान्सफर्ड टू नेक्स्ट जनरेशन. आणि मग हे एक्झाम्पल्स, हे एवढं तुमचं लॅमार्किझमचं पाहिजे. डार्विन्स थिअरी सांगताना देखील ह्याच पद्धतीनं जायचं आहे. बुकचं नाव लिहायचं ओरिजिन ऑफ स्पीसीज. या बुकमध्ये त्यांनी तीच थिअरी सांगितलेली होती. इट इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. कंपल्सरी तुमच्या उत्तरात हे आलंच पाहिजे. डार्विननं मग त्याच्यात काय सांगितलं की ते सगळं इथं आपण मेन्शन केलं की ऑल ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिकली अंडर लिमिटेड रिसोर्सेस, दे कम्पीट विथ ईच अदर फॉर सर्वायवल. हे सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं, मी बाजूला होते. आणि मग त्याचे ऑब्जेक्शन सांगायचे. 3 ऑब्जेक्शन्स आहेत. बरेचदा तुम्हाला 3 मार्कांसाठी 3 ऑब्जेक्शन्स ऑफ डार्विन्स थिअरी विचारले जातात. आणि ओव्हरऑल डार्विनची थिअरी तुम्हाला 5 मार्काला विचारली जाते. मग 5 मार्काच्या प्रश्नासाठी सुद्धा तुम्हाला एवढं सगळं लिहायचं आहे, इथं जेवढं दिसतंय ते डिटेलमध्ये. आणि हे जे पॉइंट्स आहेत मात्र ना ते थोडेसे डिटेल लिहायचे मग, की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट कसं होतं, खूप प्रोलिफिकली ते रिप्रोड्यूस करतात, परंतु मग त्याच्यामधले सगळेच सर्वाईव्ह होत नाहीत, काही मरून जातात, त्यांच्यामध्ये स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स होतं कसं, हे सगळे पॉइंट्स तुम्ही त्याच्यामध्ये एक्सप्लेन कराल 5 मार्कासाठी. ते थोडंसं ऍडिशन करायचं. नेहमी लक्षात ठेवायचं 3 मार्काचं उत्तराची लेंथ आणि 5 मार्काची उत्तराची लेंथ ही वेगवेगळीच असली पाहिजे. मग त्यात वाईजली ऍड आणि डिलीट काय करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. नेक्स्ट येते इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन 2 मार्कांसाठी जर तुम्हाला विचारलं, बघा 2 मार्कांसाठी विचारलं तर तुमचं हे उत्तर असलं पाहिजे इथं जे दिलंय ते, की इट कॅन बी डिफाइंड ॲज ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग. ही पहिल्यांदा डेफिनेशन लिहिली. ही स्लो गोईंग प्रोसेस आहे. चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स मुळे ही प्रोसेस इव्हॉल्युशनची स्पीसीज फॉर्मेशन होतं, मिलियन्स ऑफ इयर्स होतात वगैरे, हे सगळं तुम्ही त्याच्यात प्रॉपर सांगायचं. कनेक्टिंग लिंक वरती जेव्हा तुम्हाला नोट विचारली जाते एक्झाम मध्ये, बरेचदा 3 मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो. इथं जसं दिलंय ना मी हे तसंच्या तसंच तुमचं उत्तर त्याच्यात असलं पाहिजे. कॉपी पेस्ट ना, कम इससे एक शब्द कमी नाही, एक शब्द जास्त नाही. जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल कनेक्टिंग लिंक वरती, इथं जे दिलेलं आहे तेच तुमचं उत्तर असलं पाहिजे कंपल्सरी. त्यानंतर आता आलं हेरिडिटी आणि एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस. याच्यामध्ये मग हे तुमचे पॉइंट येतील की डायव्हर्सिटी जेनेटिक व्हेरिएशन मुळे होतं. सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये गॅमिट फॉर्मेशन जे आहे त्याच्यामुळे नवीन रिकॉम्बिनेशन होतं जीन्सच्या मध्ये आणि मग नवीन कॅरेक्टरिस्टिक्स असणारे सजीव तयार होतात. आणि मग म्युटेशनमुळं काहीतरी मेजर मायनर चेंजेस होतात आणि मग ती इन्फॉर्मेशन जी आहे ती कशा पद्धतीने नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्सफर होते ते आपण ह्या एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस मध्ये लिहायचं आहे. हे तुमचं त्याचं उत्तर असेल. व्हेस्टिजियल ऑर्गन्स जे आहेत, आता ह्याच्यामध्ये पण बघा प्रश्न तुम्हाला 3 आणि 5 मार्कांसाठी विचारला जातो. सो हे प्रत्येक ह्याच्यामध्ये की कोणता व्हेस्टिजियल ऑर्गन आपल्यामध्ये प्रेझेंट आहे पण दुसऱ्यांच्या मध्ये फंक्शनल, ते लिहायचं. जसं की अपेंडिक्स हा रुमिनंट्स मध्ये फंक्शनल असतो फॉर डायजेशन ऑफ सेल्युलोज.
मसल्स ऑफ इयर पिन आहे, मंकीज आणि अदर ॲनिमल जे कान हलवतात, मग तुम्ही तर गाय बफेलो वगैरे लिहिले तरी चालतील. काऊज, हॉर्सेस एटसेट्रा फॉर मुवमेंट ऑफ इयर. टेल बोन किंवा कॉक्सिक्स कुणामध्ये फंक्शनल असतं, बॉडी हेअर कुणामध्ये फंक्शनल असतात, विजडम टीथ कुणामध्ये फंक्शनल असतात, हे सगळं स्पेसिफिकली तुम्हाला लिहिता आलं पाहिजे तुमच्या पुस्तकामध्ये. जरी हे दिलेलं नसलं एवढं डिटेल, तरी तुम्ही ते परीक्षेमध्ये लिहिणं हे अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवा आणि तुमचं उत्तर त्या पद्धतीनं तयार करा. त्यानंतर हेरिडिटरी, हाऊ आर द हेरिडिटरी चेंजेस रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. हेरिडिटरी चेंजेस इव्हॉल्युशनसाठी कसे रिस्पॉन्सिबल आहेत, म्हणजे काय होतं एक्झॅक्टली, जे मगाशी आपण बघितलं ना की म्युटेशनमुळे वगैरे नवीन नवीन व्हरायटी फॉर्म होतात कशा पद्धतीनं, आणि मग त्याच्या थ्रू इव्हॉल्युशन कसं होतंय. शॉर्टमध्ये 2 मार्कासाठीच हा प्रश्न असतो. त्यानंतर एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन. ह्याच्यामध्ये आपली सेंट्रल डोग्मा प्रोसेस लिहायची आहे. इथे तुम्हाला कन्फ्युजन होतं नक्की काय लिहायचं आहे. सो कॉम्प्लेक्स प्रोटीनची फॉर्मेशन म्हणजेच सेंट्रल डोग्माची प्रोसेस तुम्हाला इथे लिहायची आहे. समजा तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन वरती पण शॉर्ट नोट विचारल्या जाऊ शकतात. सो त्या पद्धतीनं तुमची इथं उत्तरं ही तयार होतील. हे झालं ट्रान्सलेशनचं उत्तर. ट्रान्सलेशन वरती समजा नोट विचारली तर तुम्ही हे लिहाल. आणि ट्रान्सलोकेशन. त्यानंतर एक्सप्लेन द थिअरी ऑफ इव्हॉल्युशन अँड मेन्शन प्रूफ सपोर्टिंग इट. मग अशी होतं नुसती इव्हॉल्युशन 2 मार्कासाठी तुम्हाला जे मी म्हटलं, तर इथं आहे थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. दोन्हीच्या उत्तरामध्ये फरक आहे, दोन्हीच्या मार्कांमध्ये फरक आहे. सो इथं आहे थिअरी ऑफ इव्हॉल्युशनचं एक्सप्लेनेशन जे आहे, प्रोटोप्लाझम फर्स्ट लिव्हिंग मटेरियल ओशनमध्ये फॉर्म झालं, मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम डेव्हलप झाले. ही जी प्रोसेस आहे ती आपण इथं सांगितली. तर ह्याचं तुम्हाला जर कीवर्ड्स हवे असतील ह्या उत्तरामधले, तर ऑब्व्हियसली हे झालं फर्स्ट लिव्हिंग मटेरियल वॉज प्रोटोप्लाझम, मग त्यांच्यापासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम डेव्हलप झाले. 3 crore years लॅटर त्यांच्यामध्ये लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाले, त्यांच्यात चेंजेस होऊन. ऑल राऊंड अँड मल्टी डायमेन्शनल चेंजेस, हे काही स्पेसिफिक शब्द तुमच्या उत्तरात असले किंवा तुमचं उत्तर असं भारदस्त दमदार दिसतं. मग त्यांच्यापासून नवीन प्लांट्स आणि ॲनिमल्स फॉर्म झाले. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट, हे पण ही डेफिनेशन झाली ऍक्च्युली इव्हॉल्युशनची डेफिनेशन आहे. आणि मग इथं विचारले प्रूफ सपोर्टिंग इट, मग त्याच्यासाठी जे प्रूफ जे आहेत मग ते सांगायचे आपले. मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस, अनाटॉमिकल इव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन, हे सगळे जे आपण प्रूफ शिकलोय त्यांची फक्त इथं नावं मेन्शन करायचे. सो तुमचं इव्हॉल्युशनचा थिअरी इथंपर्यंतच झाली कंप्लीट, जे तुम्ही डेफिनेशन लिहिली तेवढा. आणि मग खालच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्याचे प्रूफ लिहिले. देन कम्स द क्वेश्चन. मी थोडं इथं होते म्हणजे दिसेल तुम्हाला नीट. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल इव्हिडन्सेस. दिसतंय अनाटॉमिकल इव्हिडन्स म्हणजे जे एक्सटर्नल अपीअरन्स वरती बेस्ड आहेत, हे लिहायचं त्याच्यामध्ये. बघा 4 लेग वगैरे जे आहे ना ह्युमनचं, हे हँड, 4 लेग्स ऑफ ऑक्स, हे स्पेसिफिकली असंच्या असं तुमचं उत्तर असलंच पाहिजे ह्याच्यामध्ये सुद्धा. सिमिलॅरिटी इन द स्ट्रक्चर ऑफ बोन अँड बोनी जॉईंट्स इन द ऑर्गन्स, आणि इट इंडिकेट्स दॅट दीज ॲनिमल्स हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम अ कॉमन अँसेस्टर. त्यानंतर एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल्स ॲज अ प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन. फॉसिलचं प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन, मग मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं ते आधी फॉसिल्स कसे फॉर्म होतात ते सांगितलं, मग कार्बन डेटिंग मेथड वगैरे, आणि मग त्याच्यानंतर आपण कार्बन डेटिंग. आता मग असं उत्तर कसं होतं, एकदम शॉर्टमध्ये होतं, तुम्हाला आठवतंय. आताचं जे उत्तर आहे ते आपण कम्पॅरेटिव्हली एक्सप्लेन करा असं सांगितलंय ना त्यांनी. सो आपण हे डिटेल लिहिलंय. मगाशी उत्तराची लेंथ तपासा, ते आपण अगदीच 5-6 पॉईंटमध्ये लिहिलं होतं. हे आपण डिटेल लिहिलंय. तसंच फॉसिल्स ऑफ इन्व्हर्टिब्रेट वगैरे हे सगळं तेच आहेत, पॉइंट्स तेच आहेत, परंतु फरक लक्षात आला तुमच्या. उत्तराची लेंथ कशा पद्धतीनं मी व्हेरी केली ते. मगाशी वेगळी होती, हेच पॉइंट्स शॉर्टमध्ये होते, आता तेच पॉइंट लॉंग केलेत. जसं तुमची क्वेश्चनची काय म्हणत वेटेज बदललं की तसं तुमच्या आन्सरची लेंथ पण तुम्हाला चेंज करता आली पाहिजे. आणि मग हा जो आहे लास्टवाला इव्हॉल्युशनरी हिस्ट्री ऑफ मॅन, मग अशी जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचे 2 हे करा, इव्हेंट आणि पिरियड असा. आणि मग त्या पद्धतीनं तुम्ही हे इव्हॉल्युशनरी हिस्ट्री जे आहे ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता दिस वॉज आय थिंक द लास्ट क्वेश्चन ना. हो, दिस इज द लास्ट क्वेश्चन इव्हॉल्युशनरी हिस्ट्रीचा. आता ह्याचे तुम्हाला जर
एकत्र पाहिजे असतील ह्या एक्सरसाइजचे क्वेश्चन आन्सर्स, तर मला कमेंट करून सांगा एक्सरसाइज तुम्हाला हवा आहे की नको काय ते. मी तुम्हाला ते लवकरच अवेलेबल करून देईन ह्या 1 ते 2 दिवसांमध्ये, जर तुम्हाला हवे असतील तर. अदरवाईज तुम्ही ह्याच्यातले बघून पण कम्प्लीट करू शकता. ठीक आहे. सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा. इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू.